मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा वाढला। 7 धरणात मिळून 58% पाणीसाठा। मुंबईत अनेक भागात सकाळपासून पाऊस। गेल्या काही वेळापासून दक्षिण मुंबईत परिसरामध्ये पावसाला सुरुवात। पुण्यातील मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ। डेक्कनमधील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद। सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय। लोणावळ्यालगतच्या मळवलीमध्ये बंगल्यात अडकलेल्या पर्यटकांची सुटका। ढगफुटी सदृश पावसामुळे चारही बाजूने पाण्यात अडकलेल्या 20 ते 22 पर्यटकांची शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून सुटका। लोणावळ्यात मुसळधार पाऊस। अवघ्या 9 तासात 145 मिलीमीटर पावसाची नोंद। अतिवृष्टीमुळे लोणावळ्यातील 12वी पर्यंतच्या शाळांना उद्या आणि परवा सुट्टी। दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। पावसामुळे पालघरमधील धरणं पूर्ण क्षमतेने भरली। धामणी धरण 75% भरलेलं आहे। आज 3 दरवाजे उघडणार। सूर्या नदीत 3284 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। बीडच्या पाटोदा तालुक्यात सौताडा इथला रामेश्वर धबधबा पर्यटकांसाठी या ठिकाणी गर्दी। 70 मीटर उंचीवरून दरीत 500 फूट खाली कोसळत असलेल्या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नांदेड जिल्ह्यातलं दमदार पावसामुळे विष्णुपुरी धरण 80% भरलं। नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। पुरंदर तालुक्यात सासवडसह 5 गावांना पाणी पुरवठा करणारं गराडे धरण 100% भरलं। धरणाच्या सांडव्यातून पाणी कऱ्हा नदी पात्रात यायला सुरुवात। संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या साठ्यात वाढ। दारणा धरणातील पाणी साठा 75%वर तर गंगापूर धरणाचा पाणी साठा 42%वर। मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरलं। धरणातून 3315 क्युसेकनं विसर्ग। कोल्हापूर शहराजवळचा कळंबा तवा ओव्हरफ्लो। पाण्याची चिंता मिटली। कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली। कोयना महाबळेश्वर परिसरात धुवाधार पाऊस। पावसानं कराडच्या भुयाची वाडी इथल्या बंधाऱ्यावरचा पूल वाहून गेला। भंडाऱ्यात सकाळपासून पावसाची संततधार। पावसामुळे अनेकांच्या घराची पडझड। शेती पाण्याखाली आल्यानं पिकांचंही अतोनात नुकसान। गोंदिया जिल्ह्यात सलग 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीत दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र। तिरोडा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली। पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 450 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। सोयाबीन आणि कपाशी पिवळी पडण्याच्या मार्गावर। गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे अडकलेल्या गरोदर माता आणि प्रवाशांची सुटका। आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या टीमकडून महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। एसटी चालकाची स्टंटबाजी कॅमेऱ्यानं टिपली। एसटी चालकानं पुराच्या पाण्यातून बस चालवली। रायगडच्या पालीमधील अंबा नदीच्या पुलावरची घटना। पालघरच्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरण ओव्हरफ्लो। धरणाचे 3ही दरवाजे 40 मीटरनं उघडले। धामणी आणि कवडास दोन्ही धरणांमधून जवळपास 22,000 क्युसेकनं विसर्ग। सांगलीच्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावरून उड्या मारण्यास पोलिसांकडून मनाई। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं नदीकाठावर न जाण्याचं नागरिकांना आवाहन। रस्त्यापेक्षा गटार उंच असल्यानं कल्याणच्या कपोते पार्किंग समोर पाणी साचत असल्याचं समोर। इंजिनिअरिंगच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाळी वातावरणामुळे बालरुग्णांच्या संख्येत वाढ। घाटी रुग्णालयात गॅस्ट्रो व्हायरल फीवर आणि डेंग्यू सदृश आजाराचे सर्वाधिक बालरुग्ण। नंदुरबारमध्ये एसटीच्या छतातून पाणी गळत असल्यानं प्रवाशांचे हाल। सीटच्या ठिकाणीच पाणी गळत असल्यानं विद्यार्थ्यांचा 15 किलोमीटर उभ्यानं प्रवास। माजी खासदार सुनील मेंढेंनी घेतली भंडाऱ्यातील आसगावच्या पूरग्रस्तांची भेट। सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करणार, मेंढेंचं आश्वासन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।